तर नमस्कार, कसे आहात सर्व? पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आता तुम्हाला दिसत असेल मी टेरेसवर बसलोय। तर आज आहे आमच्या ग्रीशाचा वाढदिवस आणि सगळ्या तयारीला लागलेत। माझ्यासोबत इथे भूमी आहे आणि सुधीर आहे आणि आम्ही आता फुगे फुगवतोय। मगासपासून पंप चालत नव्हता, पण आता तो भूमीने काहीतरी केलं, त्याच्यात जुगाड जादू केली आणि आता तो चालू झाला आहे। तर फुगे फुगवायला लावलेत, पण हे जे बलून्स आहेत हे वाले ते आपल्याला तोंडानेच फुगवायला लागणार आहेत। तर चला पटापट आवरू। इकडे बॅनरसुद्धा लावायचं आहे, ह्या साईडला इथे बॅनरसुद्धा लावायचं आहे आपल्याला। तर पटापट सगळं आवरूया आणि तयारीला लागूया, कारण की आता वाजले संध्याकाळचे 3:38 हां, तू एक्झॅक्टली सांग। 3:38 झालेत, म्हणजे 3:30 वाजले। सरळ सांग ना। 4:45 7 मिनिट आहे। जाऊ दे, 3:45 वाजायला 7 मिनिटे आपल्याला काही गरज नाही आहे। 3:30 वाजलेत, शांत बस तू। 3:30 वाजलेत आणि आपल्याला लगेच पटापट सर्व आवरायचं। चला आवरायला घेऊया पटापट। आणि हा ग्रीशाचा आवडता छोटा भीम, जो आता फुगवतो मी। टेरेसवर बसलेलो फुगे फुगवत, पण तिकडे हवा खूप जास्त होती आणि फुगे उडून आणि टेरेसवरून खाली पडत होते। त्याच्यामुळे आता मी आलोय खाली फुगे फुगवायला। तर हे एवढे फुगवण्याचं काम आपल्याला दिलेलं आहे, ते आपण आता पूर्ण करूया, म्हणजे पुढचं डेकोरेशन आपल्याला करता येईल। मी फुगे फुगत खाली बसलेलो, तोपर्यंत सुधीर आणि भूमी इथे हा बॅनर लावायला लागलेत। आणि हे भूमींनी ही माळ बनवली आहे, पूर्ण लांब लचक अशी मोठी छान। जाऊ दे, परत वारा वाढलाय आणि उडण्याची शक्यता आहे। हे दोघं अजून पण करतायत। थोडी मेहनत जरा जास्तच होते ना। आणि 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 ही आमची ग्रीशा गेली, पळाली। ग्रीशा इज नॉट इंटरेस्टेड इन आवर ब्लॉग्स। काय झालं? हे बांधायचं। तर हे पटापट आम्ही आता बांधून घेतो, तोपर्यंत सुधीर जरा चाललाय बाहेर। भेटूयात आपल्याला 15-20 मिनिटांनी। कशाला भेटूया, चालू करून ठेवतो ना। तुम्ही बघा आम्ही कशी तयारी करतोय ते। आपल्या इथे ब्लॉगमध्ये एक पराक्रम झालेला आहे। हा बल्ब आपला इकडे आहे, पण आपलं डेकोरेशन जे आहे ना ते इकडे झालंय। ही सगळी चूक ह्या माणसाची आहे, याने इकडे केलंय। पूर्ण सजावट झालेली आहे। या साईडला आपण खुर्च्या लावल्यात आणि इथे समोर आपण डेकोरेशन पूर्ण केलेलं आहे। ग्रीशाचा आवडता छोटा भीम। तर फुगे खूप सारे फुगवलेले होते, पण इकडे वारा खूप होता, त्याच्यामुळे काही फुगे फुटलेत आणि जेवढे राहिलेत त्याच्याने आपण डेकोरेशन तयार केलेलं आहे। आणि इथे जे टेरेस आहे ते पूर्ण त्याची मस्त स्वच्छता केली, ती श्रद्धा आणि भूमी, जी मगाशी तुम्ही बघितली। तर भूमी आणि श्रद्धाने हे सगळं व्यवस्थित साफ वगैरे केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण हे डेकोरेशन केलं आहे। खुर्च्या वगैरे येणाऱ्या पाहुण्यांसाठी लावलेल्या आहेत। पाहुणे जास्त नाही, घरातलेच आहेत, पण दादाचे काही कलिग्स येणार आहेत, सो त्यांच्यासाठी आहेत सगळ्या खुर्च्या। तर अशा प्रकारे पूर्ण डेकोरेशन तर आपले झालेलं आहे।
पाहुणे यायला सुरुवात होईल त्याच्या आधी आपण चेंज करूया. खूप मळलेले आहेत कपडे, तर चेंज करूया आणि मग पाहुण्यांच्या स्वागताला तयार राहूया. तर तयारी झालेली आहे. कसा दिसतोय? चांगला दिसतोय? कमेंटमध्ये जरा सांगाल तर बरं होईल. सगळे वर जमलेले आहेत, पाहुणे पण आलेले आहेत, घरातले पण सगळे मंडळी वर आहेत. तर आपण पण जातोय आता टेरेसवर. काढतो हे काढता येणार कागदच आहे तो कागदच आहे तिकडे बघ बघू तरी मेकॅनिझम काय चला अजून एक रबर नव्हतं बस कागदच आहे ठीक आहे ते जाईल निघेल हे निघेल तो तर बड्डे झालेला आहे केक कट झाला आहे, सगळ्यांनी गिफ्ट्स वगैरे दिले आणि
जेवणासाठी सगळ्यांसाठी मी आणि सुधीर गेलेलो बिर्याणी आणायला. ती आणलेली पण आहे, तिथं दाखवू शकत नाही. चला त्याच्या पटापट आता पाहुणे थांबलेत, त्यांना पण घरी जायचं आहे, पटापट जेवूया. तर बर्थडे आता झालेला आहे, जेवण झालेलं आहे आणि आता वेळ आली या व्हिडिओला एंड करायची. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आणि कसा वाटला तुम्हाला ग्रीशाचा वाढदिवस हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण भेटूया आता पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत